नमस्कार सर्वांना, स्वागत आहे पुन्हा तुमचं आपल्या चॅनलवर अन्नपूर्ण मराठी चव. आज आपण बनवत आहोत साऊथ इंडियन स्टाईल सांबार. साठी इथं कुकर धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तूर, मूग, मसूर डाळ टाकलेली आहे. तुम्हाला कोणती डाळ आवडते ती तुम्ही घेऊ शकता आणि क्वांटिटी कमी जास्त करू शकता. डाळी शिजण्यासाठी त्यात टाकलंय पाणी, हळद पावडर, चवीनुसार मीठ, जिरं, बारीक कट केलेला कांदा आणि टमाटा, लसूण, हिरवी मिरची, स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं पालक आणि गाजर. कुकरची लीड लावून घेतली, 3 शिट्ट्या देऊन घेऊ. डाळ आहे, भाज्या आहे ते शिजतील. शेवग्याच्या शेंगाही आपण कट करून स्वच्छ धुवून घेतल्या, त्या आपण नंतर टाकणार आहोत. आता गॅसची फ्लेम मीडियम करून त्यावर पातेलं ठेवलं, पातेल्यात तेल टाकलं, तेल गरम झालंय, मोहरी टाकूयात. मोहरी तडतडली की छान सुगंध सुटतो. जिरे टाकले, कढीपत्ता, जिरा आणि कढीपत्ता फ्राय झालाय. कट केलेला लसूण, हिंग टाकूयात म्हणजे पोटाला डाळ बाधत नाही. बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेला टोमॅटो चांगलं परतवून घेतलं. कुस्करलेली लाल मिरची, साबूत लाल मिरची, सांबार मसाला, रसम मसाला, धुवून स्वच्छ कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत. शिजून घोटून घेतलेली डाळ टाकू. आवश्यकतेनुसार पाणी, तुम्हाला घट्टसर लागतं पातळ लागतं त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, झाकण लावून शेवग्याच्या शेंगा शिजोस्तवर ठेवू. गॅस आपण बंद केलेला आहे. शेंगाही शिजलेली आहे. तयार आहे साऊथ इंडियन स्टाईल सांबार. छान प्रोटीन युक्त आणि तेवढंच चविष्ट. आपण सर्व केलंय मस्त गरम गरम भातासोबत. नॉर्मल डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच साऊथ इंडियन स्टाईल सांबार बनवा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.